नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग मी आज एक नवीनच भाजी बनवलेली आहे। ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। आणि ही भाजी खायला खूप छान व चविष्ट लागते। ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदम सोपे आणि झटपट होते आणि एकदम झणझणीत होते आणि ते पण कोथिंबीरीपासून होते। जास्त सामानही लागत नाही। माझ्याकडे कोथिंबीर पडलेली होती तर मी त्या कोथिंबीरीपासून ही भाजी बनवलेली आहे। एकदम रस्सा भाजी झालेली आहे आणि एकदम मसाला भाजी झालेली आहे। तर मग मी त्याची तुम्हाला रेसिपी सांगणार आहे। चला तर मग रेसिपी सांगते। इथे माझ्याकडे एक कोथिंबीर जुडी होती, मी त्याची छान अशी बारीक कट करून निसून घेतलेली आहे। आता ही आपल्याला कोथिंबीर छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे यावरची सर्व घाण निघून जाईल। आणि छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला। आणि चिरल्यानंतर आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा। कढईमध्ये तेल घाला आणि तेल तापले की छान मोहरी आणि जिरे टाका। जिरे मोहरी टाकले की आपल्याला लसूण आलं मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। तो ठेचा छान असा परतून घेतला की आपल्याला यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती ती पण घालायची आहे। आणि काही बेसिक मसाले घालायचे आहेत। इथे मी 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। आपण हिरवी मिरचीचा ठेचा घातला होता त्यामुळे तिखट कमीच घातलेला आहे। आणि आता आपण जी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर होती ती यामध्ये घालायची आहे। आणि आता छान हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे। आणि आता यावर एक झाकण लावून आपल्याला एक वाफ काढायची आहे, म्हणजे कोथिंबीरीला छान असं पाणी सुटेल आणि सर्व मसाले एकजीव होतील। आणि आता 1 ते अर्धा मिनिट मी झाकण ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता। आता छान आपले कोथिंबीरही परतून निघालेली आहे। इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि वरती थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि हे प्रमाण जरी केलं तरी तुम्ही चालतं। आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। आणि ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, फुटाणे घेतलेले आहेत, तिळं घेतलेले आहेत। तर तुमच्याकडे डाळवं असेल तर डाळवंही घेऊ शकता। 1 छोटा कांदा मी परतून घेतलेला आहे गॅसवर तेलामध्ये। आणि आता आपल्याला हे सर्व खडा मसाला आपल्याला हे छान मिक्सरला असा वाटून घ्यायचा आहे। खोबरं, तीळ आणि फुटाणे यामध्ये मी घातलेले आहेत। आणि आता हे सर्व मसाला आपल्याला छानसा वाटून घ्यायचा आहे। यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि तो आपण परतून घेतलेला कांदाही घाला। आणि आपल्याला यामध्ये आलं पण घालायचं आहे आणि कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या, 1 हिरवी मिरची घाला। आणि आता आपल्याला हे छानसं आता मिक्सरला याचं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं वाटण हे छान तयार झालेलं आहे। आता आपण बघू शकता पाण्याला ही उकळी आलेली आहे आपला मसाला होईपर्यंत। येथे आपल्याला बेसन पीठ लागणार आहे। आणि आता पाण्याला छान उकळी आली की आता आपल्याला हे चमच्याच्या मदतीने किंवा लाटण्याच्या मदतीने छान हे पीठ आपल्याला छान हटवून घ्यायचं आहे। इथे मला 5 चमचे पीठ लागलेलं आहे। बेसन पीठ 5 चमचे घेतलेले आहे। गरजेनुसार आपल्याला हे घालायचं आहे। छान असं घट्टसर आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे। आणि लाटण्याने छान आपलं हे पीठ सर्व एकजीव होतात आणि गुठळ्या अजिबात होत नाहीत। त्यामुळे आपल्याला हे पटपट करायचं आहे। इथे मला 5 ते 5.5 चमचे पीठ लागलेलं आहे। तुम्ही तुमचं जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर पीठही जास्त लागते। छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पिठामध्ये थोड्याही गुठळ्या राहणार नाहीत। आणि ही भाजी खायला खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपल्याला हे 5-7 मिनिट एक वाफ येऊ द्यायची आहे। आता छान वाफलेली आहे आपली ही भाजी। आणि आता एका ताटाला मी खाली तेल लावलेलं आहे, म्हणजे आपल्याला यावर आता वड्या पाडायच्या आहेत। कारण की वड्या करताना आपले वड्या खाली चिटकू नये म्हणून ताटाला मी तेल लावून घेत आहे। आणि आता आपल्याला हे गरमच मिश्रण या ताटावर घालायचं आहे, जे भाजीचं केलं होतं ते। आता चमच्याच्या मदतीने हळूहळू छान असं पसरून घ्या व थोडासा थंड पाण्यामध्ये हात बुडवून मी जसं दाखवलं आहे तसंच तुम्ही करू शकता। मी थंड पाण्यामध्ये थोडासा हात बुडवून हे सर्व पीठ हे छान असं पसरून घेत आहे ताटावर।
आणि चाकूच्या मदतीने तुम्हाला ज्या शेपमध्ये वड्यांचा आकार द्यायचा आहे त्या शेपमध्ये तुम्ही वड्यांचा आकार देऊ शकता, जसा हवा आहे तसा. आता गॅसवर एक वड्या आपल्या थंड व्हायला ठेवायच्या आहेत. तोपर्यंत गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा व त्यामध्ये पळीभर तेल घाला. आपल्याला आता फोडणीसाठी आमटी तयार करायची आहे. आणि तेल छान तापले की त्यामध्ये मोहरी जिरे घालायचे आहेत. आणि मोहरी जिरे छान असे तडतडून निघाले की आपण जे मिक्सरमधून मसाल्याचं वाटण काढलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे. आणि चमच्याने छान हलवायचं आहे. जोपर्यंत सर्व मसाल्याला तेल छान सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला बारीक गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट व 2 ते 3 चमचे घरगुती काळा मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे जेवढे मसाले आहेत तेवढे तुम्ही घालू शकता. आणि आता आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे. यामध्ये थोडे पाणी घातले म्हणजे छान तेल सुटायला मदत होते लवकर. आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटत आलेलं आहे. यामध्ये आपल्याला गरजेनुसार आता पाणी घालायचे आहे. कितपत तुम्हाला भाजी पातळ हवी किंवा घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. जर तुम्ही गरम पाणी घातले तर यामध्ये अजूनही भाजीला चव छान येते. आणि आता मला जसे लागेल तसे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. मला थोडी पातळच ठेवायची आहे म्हणून मी थोडं जास्त पाणी घातलेलं आहे. आणि आता आपल्याला याला एक छानशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता उकळी यायला ठेवा. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या ह्या तयार आहेत कोथिंबिरीच्या. आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवा. तवा छान तापला की त्यावर चमच्याच्या मदतीने सगळीकडे तेल पसरा व जे आपण कोथिंबीर वड्या घातल्या होत्या त्या आपल्याला हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तव्यावर. आणि दोन्हीकडूनही आलटून पलटून छान तेल टाकून कमी तेलामध्ये आपल्याला ह्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत. आणि आपल्या आमटीलाही छान अशी खळखळीत उकळी आलेली आहे. व आता वरतून भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घालायची आहे. आणि गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता भाजी किती झणझणीत झालेली आहे आणि तिखटही खूप झालेली आहे. आता या चमच्याने हलवून आपण गॅस बंद करायचा. आणि आता आपली ही तयार आहे कोथिंबीर वड्यापासून ही झणझणीत अशी भाजी. मी भाजी घेतलेली आहे आणि वडीमध्ये रस्सामध्ये 2 वड्या घालायच्या आहेत. आणि काही वड्या बाजूला ठेवायच्या असेल तर तेही घालू शकता. जर तुम्हाला जेव्हा जेवायला बसायचे त्यामध्ये तुम्ही ह्या वड्या घालून ही भाजी घेऊ शकता. तर तयार आहे. अशाच प्रकारे ही झटपट होते आणि एकदम सोपी होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून व्हिडिओ बघण्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब